उदय भाऊ नमस्कार. नमस्ते. जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागलं आहे. महिला उमेदवार उभ्या आहेत. हो. तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर असता. हो. ग्रामीण भागात आल्यानंतर काय मत आहे तुमचं यावर? माझं तर असं सर्वसाधारणपणे असंच मत आहे की जर आपल्या स्थानिक पातळीवर जर विकास करायचा असेल तर जुने चेहरे डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देऊन एक एज्युकेटेड उमेदवार निवडून दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा, आपल्या गावाचा विकास होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर काळे असतील, पवार असतील आणि खंडागळे हे तीनही उमेदवार आहेत, एज्युकेटेड आहेत. तुमचं मत कोणाला किंवा तुम्हाला कोण प्रभावी वाटतं? माझं मत कल्पनाताई काळे यांनाच आहे, कारण की त्यांचं शिक्षण आणि आमचं मत शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राष्ट्रवादीलाच. आमचे आदरणीय स्वर्गवासी अजितदादा यांचं नुकतंच 2-3 दिवसांपूर्वी एक भयानक पद्धतीने निधन झालं. ही खरं तर मनाला चटका लावून जाणारी गोष्ट होती. अजितदादांनी आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या पुणे जिल्ह्यासाठी, म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करत आहे त्या इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा मी प्रवास करताना जे काही रस्ते असतील, आपल्या पुणे जिल्ह्याचा जो काही विकास असेल, तर त्या सर्व विकासाचे जे गुरु आहेत किंवा विकासाचे जे शिल्पकार आहेत तर ते अजितदादा आहेत. म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं मत फक्त घड्याळालाच असेल.